श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पारायणाचे नियम बघितले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता गुरुचरित्र पारायण कसं वाचायचे हे बघणार। तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की गुरुचरित्र पारायण कुठलाही तुम्ही ग्रंथ घ्या, कुठलाही ग्रंथ घ्या, सगळ्या ग्रंथामध्ये अध्यायाची संख्या सारखीच आहे, म्हणजे हेच अध्याय वाचायला सांगितलेले आहे। त्यामुळे असं काही नाही आहे केंद्राच्या ग्रंथात कमी अध्याय सांगितलेले आणि तिकडच्या ग्रंथात जास्त अध्याय सांगितले, दुसऱ्या ग्रंथात जास्त सांगितले, असं काही नाही। सगळ्या अध्यायाची संख्या सगळ्या ग्रंथात सारखीच आहे। तर आता आपण चला व्हिडिओला सुरुवात करू की आपल्याला बघायचं आहे रोज काय किती वाचायचं, काय वाचायचं। तर आता बघा, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले नियम। आपल्याला रोज आता जेव्हा आपण वाचायला बसणार आहे, पहिल्या दिवशी आपण 8च्या आरतीनंतर आपल्या केंद्रामध्ये वाचन असतं। आपण घरी केव्हाही करू शकतो। शक्यतो कसं असतं, पहिला दिवस थोडंसं जास्त अध्याय असतं, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो। पहिला आणि दुसऱ्या दिवशी वेळ लागतो, त्यामुळे आपण त्यानुसार वाचायला बसायचं आणि शक्यतो वेळ लागणार आहे हे आपण थोडं हे करायचं, मनाची तयारी करायची म्हणजे। तर पहिल्या दिवशी काय करायचं बघा, हातात थोडं पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा घ्यायची, त्यानंतर एक फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प करायचा। आपल्याला संकल्प करायचा की मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी, मला मिळालेल्या माहितीनुसार आज ज्या दिवशी आपण पारायण करणार असेल त्या दिवसाचं सांगायचं, आज असा असा वार, अशा अशा तिथी, त्यानंतर असे तारीख, ह्या तारखेपासून 7 दिवस अखंड श्री स्वामी चरित्र श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करत आहे, तर असं सांगायचं। आणि त्यानंतर तुम्ही जे काही तुमची इच्छा असेल ते सांगायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही जे काही इच्छेसाठी करत असाल तर ते सांगायचं आहे संकल्पात, आणि मग पाणी सोडायचं आहे। संकल्प कसा करायचा याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ टाकू आपण, कारण की संकल्प हा मोठा असतो बरं का, त्याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ टाकू। तर मग सांगायचं आणि पाणी सोडायचं, पुन्हा हातात थोडंसं पाणी घेऊन सोडायचं, असं आपल्याला संकल्प करायचा आहे। त्यानंतर संकल्प केला की आपल्याला पहिल्या दिवशी बघा, पहिल्या दिवशी वाचायला सुरुवात करायची। मग पहिल्या दिवशी आपले असतात 1 ते 9 अध्याय असतात। पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात। तर सुरुवातीला काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला जे प्रार्थना आहे, प्रार्थना घ्यायची, नंतर स्वामी स्तवन घ्यायचं। आता हे स्वामी स्तवन जे आहे हे याच्यामध्ये असं, आता तुम्हाला हे दिसतं की नाही माहीत नाही, पण नित्यसेवेमध्ये आहे स्वामी स्तवन। ते तुम्ही जे म्हणता नाही जन्म नाही नाम ते वेगळं आहे, हे स्वामी स्तवन वेगळं आहे। तर हे आपण प्रत्येक कुठलाही ग्रंथ, कुठलीही सेवा स्वामींची करत असाल तर पहिले आपल्याला हे वाचायला लागतं। तर आपण पहिले सर्वप्रथम स्वामी स्तवन वाचायचं आहे। त्यानंतर आपल्याला आहे मंत्र आहे, मग एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा, एक माळ गायत्री मंत्र जप करायचा। त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे। तर फलश्रुती काही घेऊ नका, फलश्रुती 7व्या दिवशीच घेऊ आपण, फक्त स्तोत्र वाचन करा, स्तोत्र वाचन करायचे। त्यानंतर आपल्याला पहिले 1 ते 9 अध्याय वाचायचे। आणि अध्याय बघा हे भावार्थ आहे, तर हे सर्वांना, मला बरेच जण ते कॉल करतात, त्यांना असं वाटतं इतकंसंच अध्याय, असं वाटतं इतकंसंच अध्याय, इतक्यात होऊन जाईल। तर हा अध्याय नाही, हा भावार्थ आहे, म्हणजे हा ज्या ग्रंथ जो अध्याय आहे, अध्याय पहिला आहे, याचा हा सारांश आहे। हे तुम्हाला वाचनातून समजलं नाही समजा अध्याय, तर हे वाचलं तर तुम्हाला ह्या अध्यायात काय दिलेले आहे हे समजेल, म्हणून हे त्याच्यासाठी असतं। तर म्हणून अध्याय नाही, तो अध्यायाचा भावार्थ आहे, म्हणजे अध्यायाचा अर्थ आहे तो। तर हा अर्थ वाचला तुम्हाला अध्यायाची माहिती म्हणजे अध्यायात काय दिलेले हे कळतं। त्यानंतर अध्याय मग 1 ते 9 वाचन करायचं आहे। अध्याय 1 ते 9 पहिल्या दिवशी आपल्याला असतं 1 ते 9 अध्याय असतात, मग 1 ते 9 अध्याय वाचन करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आहे नित्यसेवा करायची, म्हणजे नित्यसेवेचं काही असं टाईम नाही, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता। तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही लगेच करा, नाही तर नंतर करा। आम्ही केंद्रात लगेच घेऊन घेतो, म्हणजे सगळ्या महिला असतात तर सगळ्यांचं एकाच वेळेला होऊन जातं। तर मग नित्यसेवेमध्ये 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत, 2 अध्याय दुर्गा सप्तशती, त्यानंतर 2 अध्याय मल्हारी सप्तशती, हे आम्ही वाचन करून घेतो। आणि मग नंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप हा वैयक्तिक करायला सांगतो। तर असं आमचं
असतं. म्हणजे सगळं आपण घरी आपल्या आपल्या वेळेनुसार करून घ्यायचं. हे सर्व करायचं. 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत, 2 अध्याय दुर्गा सप्तशती, 2 अध्याय मल्हारी सप्तशती आणि हे वाचन करायचं. त्यानंतर 11 माळे श्री स्वामी समर्थ जप करायचा. आणि मग संध्याकाळी आपल्याला जर जवळपास केंद्र असेल, मंदिर असेल, मठ असेल तर तिथं आपण जाऊन दर्शन घ्या. आरती होत असेल तिथं आरतीला जा, एक आरती करा. जर आपण घरी करत असेल तर, केंद्रात असेल तर कंपल्सरी आपल्याला आरतीला हजर राहणं गरजेचं आहे. सकाळच्या 8च्या आरतीला हजर राहणं गरजेचं आहे, कारण की 8च्या आरतीनंतर लगेच वाचन होतं आपलं गुरुचरित्र. आणि संध्याकाळी 6च्या आरतीला पण 6:30च्या आरतीला पण हजर राहणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यानंतर आपल्याला लगेच विष्णू सहस्त्रनाम होत असतं. म्हणजे आपल्या ह्या सेवाच असतात, त्यामुळे आपल्याला हे करणं, आरतीला हजर राहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर आपण आरतीचं झालं. आता ज्यांना घरी करताय त्यांनी संध्याकाळी आपण जेव्हा एक अंधार पडल्यानंतर किंवा आपण रात्री झोपण्याच्या आत विष्णू सहस्त्रनाम, हे बघा हे विष्णू सहस्त्रनाम ग्रंथ आहे, हा विष्णू सहस्त्रनाम ग्रंथ आहे, हा वाचायचा. आता ह्याच्यात काय वाचायचं ते बघते. बरेच जण काय होतं की काय वाचायचं ताई हे विचारता. तर हे बघा हे दिलेलं आहे विष्णू सहस्त्रनाम, हे आहे स्तोत्र. हे स्तोत्रच वाचायचं आहे. ते पान नंबर कितीपर्यंत आहे? 31 पर्यंत, 1 ते 31 पान नंबर हे स्तोत्र आहे. तर ते 3 ते 21, 3 ते 31 हे स्तोत्र आहे. त्यानंतर आहे ते नामावली आहे. नामावली वाचण्याची आवश्यकता नाही, स्तोत्र वाचलं तरी चालेल. म्हणजे स्तोत्र वाचलं की तेच पाहिजे, नामावलीची आवश्यकता नाही. जर आपल्याला वेळ असेल तर आपण वाचू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपल्याला हे पहिल्या दिवशी समजलं. आता पहिल्या दिवशी काय काय वाचायचं. दुसऱ्या दिवशी पण आपल्याला असंच नित्यसेवा करायची आहे. आपल्याला रोज स्वामी स्तवन घ्यायचं आहे, गणपती अथर्व शीर्ष घ्यायचे. दुसऱ्या दिवशी त्यानंतर आपल्या आहे 10 ते 21 अध्याय आहे दुसऱ्या दिवशी. त्यानंतर 10 ते 21 अध्याय घेतले की पुन्हा आपल्याला नित्यसेवा पण पुन्हा करायचे. स्वामी चरित्राचे पहिल्या दिवशी आपण 1 ते 3 अध्याय घेतले, दुसऱ्या दिवशी आपल्याला 4 ते 6 अध्याय घ्यायचे. आणि दुर्गा सप्तशतीचे आपल्याला 3 ते 4 घ्यायचे. मल्हारी सप्तशतीचे पण 3 ते 4 घ्यायचे. हे घ्यायचे आपल्याला. असं करत करत आपल्याला तो 7 दिवसात तो पण ग्रंथ, हे 4ही ग्रंथ आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आहे 22 ते 29 अध्याय आहे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय आहे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय आहे. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आहे. आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय. अशा आपल्या 7 दिवसाचे पारायण वाचण्याचे अध्याय आहे. म्हणजे आपण ह्याप्रमाणे अध्याय वाचायचे रोजचे, कमी जास्त वाचायची आवश्यकता नाही. आपल्याला तेवढ्या वेळात होतं. ते पहिल्या दिवशी पहिले 2च दिवस जास्त वेळ लागतो, मग वेळ लागत नाही एवढा. पहिले 2 दिवस अध्याय जास्त, पहिले 1 ते 9 आहे, दुसरे मग त्यानंतर बाकीचे पण आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या अगोदरचे वाचायचं असतं कवच, त्यामुळे आपल्याला ते पण वेळ जातो. त्यानंतर मल्हारी सप्तशतीचे पण अगोदर आपल्याला हृदय स्तोत्र कवच ते वाचायचं असतं. पहिल्या दिवशी आपल्याला वाचन भरपूर असतं म्हणून ते असतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्तच अध्याय, गुरुचरित्राचे जास्त अध्याय असतात 10 ते 21, म्हणून पहिले 2 दिवस 2-2 तास लागतात आपल्याला. नंतर काही नाही एवढे वेळ लागत, नंतर 1.5 तासात होऊन जातं, 1.5 तासात 1 तासात असं होतं. तर आपल्याला हे सगळं वाचन करायचं आहे. पूर्ण ग्रंथ वाचन झाल्यानंतर ह्या वेळेला स्वामी पुण्यतिथीचे पारायणाची जी सांगत असते केंद्रामध्ये 7व्या दिवशी असते आणि आपण घरी 8व्या दिवशीच करायची. 7व्या दिवशी पारायणाची सांगत करण्याची आवश्यकता नाही, आपल्या घरी आपण 8व्या दिवशी करायची, केंद्रात 7व्या दिवशी होती. तर असा हा ग्रंथ आहे. आणि ते ग्रंथ आपल्याला रोज 7 दिवसात हा ग्रंथ एवढा सगळा पूर्ण करायचा आहे, होऊन जातो तो. फक्त आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाने उत्साहात करायचं, म्हणजे कसं आपल्याला कंटाळा येणार नाही. आपल्या वेळेनुसार करा, शक्यतो सकाळी केलं तर अधिक उत्तमच असतं मुहूर्तावर. पण आपल्या आपल्या याच्यानुसार केंद्रात आपला कंपल्सरी सगळ्या केंद्रांमध्ये 8 ते 10चा टाईम आहे. घरी करत असाल तर आपण सकाळी शक्यतो करावं. त्यानंतर रोज विष्णू सहस्त्रनाम 7ही दिवस वाचन करायचं आहे. 7व्या दिवशी आपल्याला फलश्रुतीसह विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं आहे. बाकी आपण 6 दिवस फक्त विष्णू स्तोत्र घ्या, 7व्या दिवशी फलश्रुती घ्या. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षाची सुद्धा त्या दिवशी 7व्या दिवशी फलश्रुती घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती आहे तर 7व्या दिवशी पूर्ण होईल, तर त्याचे मागचे सगळे आपल्याला रहस्य त्या दिवशी 7व्या दिवशी ते आपण वाचन करायचे आहे.
त्यानंतर आपल्याला मल्हारी सप्तशतीच्या शेवटी नाही आहे काही, पण ते तळी भरण्याचं आहे. ते एक स्तोत्र आहे तळी भरताना, ते पण घ्यायचं आहे. आणि आपल्याला क्षमा प्रार्थना तर रोजच घ्यायची आहे. तर आपल्याला हे सगळं असं 7 दिवसात पारायणामध्ये 7 दिवसाच्या कालावधीत हे आपल्याला गुरुचरित्र, स्वामीचरित्र, दुर्गा सप्तशती आणि मल्हारी सप्तशती हे तिन्ही अध्याय आपल्याला ते 4ही ग्रंथ आपल्याला याचे पूर्ण अध्याय वाचन करायचे. 7 दिवसात पूर्ण ग्रंथ करायचे आहे. तर आपण अशीच पारायण वाचा, अगदी हसत खेळत पारायण करा. खूप असं टेन्शन घेऊन पारायण करू नका. गुरुचरित्र जरी आहे, स्वामींचं आहे, स्वामी इतके कडक नाही आहे. फक्त स्वामींना एक चालतं. आपण मागच्या व्हिडिओत पण पाहिलं, स्वामींना एकच लागतं, विश्वास आणि श्रद्धा लागते. स्वामींना खोटं वगैरे चालत नाही. तुम्ही जर करत असाल तर तुम्ही श्रद्धेने विश्वासाने करा, तुम्हाला पारायणात अडचणी पण येणार नाही. आणि हां, आता ह्या अडचणीवरून आलं, आता आपल्याला पारायण सुरू करायच्या अगोदर एक सांगते. आपल्याला बऱ्याच जणांना काय होतं, पारायण वाचायला सुरुवात केली की काही अडचणी येतात. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, तर पारायण सुरू करण्याच्या आधी स्वामींना आपण नारळ, खडीसाखर, अगरबत्ती हे स्वामींना व्हायचे हातात घ्यायचं. स्वामींना सांगायचं, स्वामी 7 दिवस आमच्याकडनं पारायण अखंड करून घ्या, आम्हाला खंड पडू देऊ नका, आम्हाला काही विघ्न अडचणी येऊ देऊ नका, पारायण आमच्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्या, असं म्हणून मग ती स्वामींच्या चरणी सेवा रुजू करायची. म्हणजे नारळ, खडीसाखर, अगरबत्ती. आणि नंतर बघा तुम्हाला अडचणी येणार नाही. आणि नंतर मग 7 दिवसानंतर जेव्हा तुमचं हे पारायण पूर्ण पारायण वाचून होईल तर तेव्हा तुम्ही पुन्हा स्वामींना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती किंवा पेढे असं तुम्ही स्वामींना हातात घ्या. परत ते सेवा आणि स्वामींना विनंती करा, स्वामी झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो आणि हे पारायण तुमच्याच कृपेने आमचं निर्विघ्नपणे पार पडलं आहे. तर आता तर तुमच्याच कृपेने आमचं पारायण 7 दिवस निर्विघ्नपणे पार पडलं आहे. आमच्याकडनं तुम्ही वाचून घेतलं आहे, आमच्याकडनं तुम्ही सेवा करून घेतली आहे. 7 दिवसात आमच्याकडनं जेवढी सेवा तुम्ही करून घेतली ती सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करा, असं म्हणून ते नारळ, खडीसाखर, अगरबत्ती किंवा पेढे असं स्वामींच्या चरणी व्हायचे. असे आपल्याला सेवा करायच्या अगोदर आणि सेवा झाल्यानंतर स्वामींना झालेली सेवा अर्पण करण्यासाठी सेवा रुजू करायची. तर असं आपल्याला हे पारायण करायचं आहे. पारायण अगदी हसत खेळ करा, जास्तीत जास्त करा, आपण करा, आपल्या मैत्रिणींना सांगा, नातेवाईकांना सांगा. कारण की आपल्या सांगण्यामुळे जर एखाद्याने केलं तर त्याच्या पारायणाचं 10% पुण्य आपल्याला लागत असतं. म्हणून ही सेवा आपण तर करा, पण इतरांना सुद्धा त्याची माहिती द्या. म्हणजे त्यांच्याकडून सेवा झाली तर तुम्हाला सुद्धा त्याचं पुण्य लागेल आणि त्यांचेसुद्धा आत्मा आशीर्वाद देईल, त्यांचं एखादं काम झालं तर. म्हणून ही सेवा आपण अवश्य करा, प्रचार प्रसाराची सेवा अवश्य करा. असो, आता आपल्याला पारायण कसं वाचायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल. तर झालेली सेवा आपण आता महाराजांच्या चरणी अर्पण करू आणि आपण आशा करू, आपण तर पारायणाला बसणार आहे, परंतु आपल्यामुळे आणखी 4 जणांना आपण पारायणाला बसण्याची मार्गदर्शन करणार आहे, सांगणार आहे 4 जणांना. तर अशी आपण महाराजांच्या चरणी सेवा पण करू आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना पण करू की आपल्यामुळे आणखी 4 जण तरी कमीत कमी पारायणाला बसायला हवे. तर असो, झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.